श्री स्वामी समर्थ। आज सोमवार आहे आणि आज कसा असणार आहे आपला दिवस ते आपल्याला पाहायचं आहे। त्याबद्दल मी एक तुम्हाला सांगणार आहे की ओम नमः शिवाय हा जप कधीही चांगलाच आणि ज्योतिषशास्त्र हे सुद्धा शिवाचं शास्त्र आहे। त्यामुळे आम्ही तर शंकराची उपासना करतोच, पण घरातली जी करती बाई असते, करती आई बाई म्हणजे मुलांची आई, नवऱ्याची बायको, हिला करती बाई म्हणतात, जी मेन असते, जिचं कुटुंब आहे, ज्या बाईचं कुटुंब आहे, अशा बाईनी सोमवार उपवास केलेले कधीही चांगले। जर तुम्हाला उपवास जमत नसतील तर कमीत कमी नॉनव्हेज तरी या दिवशी अजिबात खाऊ नका। जर खात असाल तर, जे खात नाही त्यांचा प्रश्नच नाही। त्याचप्रमाणे सोमवार उपवास केल्याने आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते। आपल्या नवऱ्याला मुलांना जर काही आजारपण असतील ते कमी होतात। त्यामुळे सोमवार व्रत स्त्रीसाठी अत्यंत उत्तम मानलं गेलेलं आहे। जर शंकराची पिंड असेल तर शंकराच्या पिंडीला घरामध्ये किंवा बाहेर जाऊन 11 अखंड तांदूळ वा, त्याच्याने तुम्हाला धनप्राप्ती नक्की होईल। असे छोटे छोटे उपाय आपण प्रत्येक व्हिडिओ सांगणार आहोत। आजच्या पुरता एवढंच। आता आपण कार्ड बघूया, काय युनिव्हर्सचा मेसेज आहे आपल्याला, काय युनिव्हर्सला सांगायचं आपल्याला आजच्या दिवशी ते बघूया। चला हेच कार्ड बघूया। बघा, 3 ऑफ स्वॉर्डचं कार्ड आलेलं आहे, उलटं कार्ड आलेलं आहे। चांगलं आहे, कारण की का तर हे कार्ड खरं हृदयाला दुखापत असं हे कार्ड आहे, दुःखाचं कार्ड आहे की कोणीतरी तुमच्या मनाला लागेल अशा गोष्टी घडलेल्या आहेत। कोणीतरी तुमच्या मनाला दुखापत केली आहे, तुमच्या हृदयाला कोणीतरी म्हणतात ना की लागेल असं बोललेलं आहे, किंवा तुमचा प्रेमभंग झाला असू शकतो, किंवा नातेसंबंधांमध्ये दुरावा किंवा वाद होऊ शकतात। पण हे जे कार्ड आहे ते उलटं आलेलं आहे, म्हणजे याचाच अर्थ असा की तुम्हाला जी दुखापत झालेली आहे ती दुखापत आता बरी होऊन हळूहळू ही जखम भरत चालली आहे। आणि ही जी पोकळी आहे, जी प्रेमभंग तुमचा झाला असेल किंवा प्रेमासंबंधात काय असेल तर ही पोकळी आता कोणतरी भरून काढणार आहे, कोणीतरी नवीन तुमच्या आयुष्यात येणार आहे। कारण की हे कार्ड उलटं आलेले, जर सरळ आलं असतं तर ती दुखापत होती, ती दुखापत आता बरी होत चाललेली आहे। नातेसंबंध बिघडले असतील तर ते नातेसंबंध आता चांगले होणार आहेत। मनाला लागणाऱ्या ज्या घटना तुमच्या आयुष्यात घडल्या आहेत त्या हळूहळू आता सुधारणार आहेत, म्हणजे म्हणतात ना की ठीक होणार आहेत। दिवाळी पण आली आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा जर असं काही कोणाशी वाद असतील तर दिवाळीमध्ये सगळं विसरून पुन्हा एकदा नवीन सणाने सुरुवात करा आणि सगळ्यांशी चांगले राहा, कारण की काही काळापुरता आपण इकडे क्षणिक आहोत। धन्यवाद।